Hello everyone, I welcome you all in this lecture of pharmacognosy. So in previous lecture of pharmacognosy we had started the new chapter, that is adulteration and drug evaluation and significance of pharmacopoeial standards. Okay, so in previous lecture we had completed the two methods of drug evaluation. Okay, so if you see, there are total 5 methods of drug evaluation. Okay, organoleptic evaluation, microscopic evaluation, then chemical evaluation, physical evaluation and biological evaluation. Okay, amongst those we had completed the two methods of evaluation, that is organoleptic evaluation and microscopic evaluation. Okay, so drug evaluation means what? The evaluation of drug means confirmation of its identity and determination of its quality and purity. It is nothing but the evaluation of drug. Okay, सो ऑर्गॅनोलेप्टिक इव्हॅल्युएशनमध्ये आपण काय बघितलं होतं, कोणत्या क्रायटेरियावर इव्हॅल्युएशन केलं जातं ड्रगचं, तर ऑर्गॅनोलेप्टिक जे काही फीचर्स आहेत ड्रगचे त्याच्यामध्ये कलर, ओडर, स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स इज देअर, शेप, साईज, टेस्ट. ओके, सो ऑन विच ड्रग कॅन बी इव्हॅल्युएटेड, राईट. अँड देन नेक्स्ट मेथड आपण बघितली होती मायक्रोस्कोपिक इव्हॅल्युएशन. ओके, सो डिपेंडिंग अपॉन द मायक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशन वी हॅड इव्हॅल्युएटेड द ड्रग. ओके, मीन्स मायक्रोस्कोपिक इव्हॅल्युएशनमध्ये काय येतं, तर आपण जे ड्रगचे टेस्ट घेतो. ओके, सो जे स्पेसिफिक ड्रग्ज आहेत त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे, जर लिफ नेचरचा जर ड्रग असेल तर त्याच्यामध्ये स्टोमॅटल नंबर आहे, स्टोमॅटल इंडेक्स आहे, त्याच्यानंतर वेन इस्लेट नंबर आहे, वेन टर्मिनेशन नंबर आहे, पॅलिसेड रेशो आहे. ओके, देन पावडर कॅरेक्टरिस्टिक्स, पावडर नेचरचा जर ड्रग असेल तर क्वांटिटेटिव्ह मायक्रोस्कोपी यूज करून आपण त्या ड्रगचं इव्हॅल्युएशन करू शकतो. ओके, सो असं मायक्रोस्कोपिक बेसिसवर आपण ड्रगचं इव्हॅल्युएशन कसं करू शकतो ते आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. ओके, so from today's lecture we will proceed for the next method for the drug evaluation, that is chemical method of evaluation. Okay, so this evaluation consists of isolation, purification and identification of active chemical constituent from the crude drug. Okay, so chemical method of evaluation which is related with the chemical constituent of drug. Okay, drug मध्ये chemical constituents असतं, त्याचं इव्हॅल्युएशन करून ड्रगचं इव्हॅल्युएशन केलं जातं. ओके, सो दिस इव्हॅल्युएशन कन्सिस्ट ऑफ आयसोलेशन. ओके, फर्स्ट काय केलं जातं, जे काही केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे त्याचं आयसोलेशन केलं जातं, देन प्युरिफिकेशन केलं जातं. ओके, देन त्याचं आयडेंटिफिकेशन केलं जातं. ओके, सो ऑल दिस प्रोसिजर इन्क्लुडेड इन टू द केमिकल मेथड ऑफ इव्हॅल्युएशन. सो दिस मेथड कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग टेस्ट दॅट इन्क्लूड ॲसिड व्हॅल्यू, then saponification value, iodine value, ester value, acetyl value, determination of methoxy group. Okay, so these tests or these values is used for the identification of chemical constituents. Okay, that includes the qualitative and quantitative both. Okay, means chemical tests are there, then some titrations or some chromatographic techniques are there. Okay, so this is the chemical evaluation method. Okay, so it comprises of different chemical test and chemical assay. Okay, so this chemical evaluation mostly based on the two methods, that is chemical test and chemical assays. Okay, means chemical test यूज करून ड्रगचं इव्हॅल्युएशन यूज केलं जातं किंवा मग केमिकल असे यूज केले जातात. ओके, मीन्स ड्रगची प्युरिटी चेक केली जाते. सो द आयसोलेशन अँड प्युरिफिकेशन अँड आयडेंटिफिकेशन ऑफ ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स आर द केमिकल मेथड ऑफ इव्हॅल्युएशन. ओके, मीन्स ड्रगचं आयसोलेशन, ड्रगचं प्युरिफिकेशन आहे, ड्रगचं आयडेंटिफिकेशन आहे. ओके, ऑल दिस कम्स अंडर द केमिकल इव्हॅल्युएशन of drug. Okay, so the estimation of chief constituents or group of active constituent is an integral part of chemical evaluation. Okay, म्हणजे मेन पार्ट काय आहे केमिकल इव्हॅल्युएशनचा, तर जो काही ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहे, ओके, त्याचं एस्टिमेशन करायचं, एस्टिमेशन ऑफ चीफ कॉन्स्टिट्युएंट ऑफ ग्रुप ऑफ ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स. ओके, मीन्स त्या ड्रगमधला जो ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहे त्याचं एस्टिमेशन करायचं. ओके, सो क्वांटिटेटिव्ह केमिकल टेस्ट सच ॲज मगाशी जे आपण बघितलेले आहेत, ॲसिड व्हॅल्यू, सपोनिफिकेशन व्हॅल्यू. ओके, सो ऑल दीज व्हॅल्यूज आर यूज फॉर द क्वांटिटेटिव्ह एस्टिमेशन ऑफ केमिकल्स. ओके, so all this covered under the
under this chemical evaluation technique. Okay, so some of these chemical tests are useful in evaluation of resins. Okay, so इथे आपण बघितलेलं आहे स्पेसिफिक टेस्ट आहेत की रेझिनच्या इव्हॅल्युएशनसाठी ॲसिड व्हॅल्यू यूज केली जाते. ओके, फॉर बाल्झम सपोनिफिकेशन व्हॅल्यू इज यूज्ड, देन आयडेंटिफिकेशन व्हॅल्यू इज ऑल्सो यूज्ड फॉर द बाल्झम, देन ईस्टर व्हॅल्यू यूज्ड फॉर द volatile oil, acetyl value is used for the volatile oils. Okay, so these gums can be determined with the help of this methoxy determination, methoxy group determination. Okay, so the preliminary phytochemical screening is a quantitative chemical evaluation, okay, which indicates the spectrum of chemical constituent present in plant or plant of drug. Okay, म्हणजे फायटोकेमिकल स्क्रीनिंग जे आहे, ओके, मीन्स कोणते केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स त्या प्लांटच्या ड्रगमध्ये प्रेझेंट आहे. ओके, सो दिस कम्स अंडर द क्वालिटेटिव्ह केमिकल इव्हॅल्युएशन. ओके, व्हॉट इंडिकेट दिस क्वालिटेटिव्ह केमिकल इव्हॅल्युएशन? दॅट इज present of active chemical constituents in the plant drug. Okay, so the successive solvent extraction of drug is carried out with petroleum ether. Okay, सो केमिकल इव्हॅल्युएशनमध्ये आपण बघितलेलं आहे की आयसोलेशन इट इज अन मोर इम्पॉर्टंट और प्रिलिमिनरी स्टेज फॉर द केमिकल इव्हॅल्युएशन स्टडी. ओके, सो फॉर दिस पर्पज दिस preliminary phytochemical screening is a qualitative chemical evaluation which indicates the spectrum of chemical constituents present in the plant drug. Okay, so first stage is very important, that is determination of chemical constituents, that is the active chemical constituents into that crude drug. Okay, so for that purpose successive solvent extraction of drug is carried out. Okay, so त्याच्यासाठी काय केलं जातं की जे सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शनच्या मेथड आहेत त्या यूज केल्या जातात. ओके, एक्स्ट्रॅक्शनची प्रोसेस आपण बघितलेली आहे की काय केलं जातं, एखादं सॉल्वंट यूज केलं जातं फॉर द एक्स्ट्रॅक्शन पर्पज आणि मग त्या सॉल्वंटमध्ये तो जो ड्रग आहे तो त्याच्यातलं केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स जे आहे ते सेपरेट आउट केलं जातं. ओके, सो फॉर दॅट सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन इज कॅरीड आउट. ओके, फॉर द एक्स्ट्रॅक्शन पर्पज डिफरंट काइंड ऑफ सॉल्वंट इज यूज्ड. ओके, सो दॅट इन्क्लूड्स पेट्रोलियम इथर, बेन्झिन, सॉल्वंट इथर, क्लोरोफॉर्म, इथॅनॉल, वॉटर. ओके, सो डिफरंट काइंड ऑफ सॉल्वंट्स आर देअर फॉर द एक्स्ट्रॅक्शन पर्पज. ओके, सो इथे सांगितलेलं आहे की एस्टिमेशन ऑफ चीफ ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट ऑफ ग्रुप ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट इज ॲन इंटिग्रल पार्ट ऑफ केमिकल इव्हॅल्युएशन. ओके, मीन्स कोणतं केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स त्या ड्रगमध्ये प्रेझेंट आहे, ओके, किती त्याचं कॉन्सन्ट्रेशन प्रेझेंट आहे ह्याचं इव्हॅल्युएशन करणं, ह्याचं हे फाइंड आउट करणं फार इम्पॉर्टंट आहे. ओके, फॉर एक्झाम्पल जर इथे बघितलं तर टोटल सिनोसाइड्स इन सेन्ना. ओके, सेन्नामध्ये ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट काय आहे तर सिनोसाइड्स. ओके, सो सिनोसाइड्स A, B, C, D असे डिफरंट सिनोसाइड्स आहेत. सो सेन्ना जर ड्रग आपण घेतला आणि त्याला जर आपण केमिकल इव्हॅल्युएशन अंडर स्टडी करत असू तर सेन्नामध्ये फर्स्ट मेजर स्टेप काय आहे की सिनोसाइडचं किती कंटेंट आहे ते शोधून काढायचं. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपण मॉर्फिन घेतला तर आपण मॉर्फिन ओपियम जर घेतला तर त्याच्यामध्ये मॉर्फिनचं कंटेंट फाइंड आउट करणार आहोत. लेमन ग्रास ऑइलमध्ये सिट्रल आहे. ओके, क्लो ऑइलमध्ये युजेनॉल आहे. वॉटर सोल्युबल अल्कलॉइड्स असतात एर्गॉट ड्रगमध्ये. देन ट्रोपिन अल्कलॉइड आहेत बेलाडोना ड्रगमध्ये. ओके, रेझरपिन हे ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहे राउल्फियामध्ये. ओके, सो फर्स्ट प्रिलिमिनरी स्क्रीनिंग स्टेजला आपण काय करणार आहोत, त्या ड्रगमधला जे ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे त्याचं आयडेंटिफिकेशन करणार आहोत, त्याचं एक्स्ट्रॅक्शन करणार आहोत, त्याला सेपरेट आउट करणार आहोत. ओके, सो द केमिकल टेस्ट ऑल्सो हेल्प इन प्रॉपर आयडेंटिफिकेशन ऑफ व्हरायटी ऑफ क्रूड ड्रग. ओके, सो त्याच्यामुळे जर एखादा अननोन ड्रग आपण केमिकल इव्हॅल्युएशन अंडर स्टडी करत असू तर त्याच्या फर्स्ट स्टेजला आपण काय करतो की त्याचं ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट आपण फाइंड आउट करतो. राईट, सो ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट जर आपल्याला कळलं तर आपण तो ड्रग इझिली आयडेंटिफाय करू शकतो. ओके, सो दॅट्स वाय दिस केमिकल टेस्ट हेल्प्स in proper identification of variety of crude drugs. Okay, so the solution of lead acetate or lead subacetate are used specifically for chemical identification of gum. Okay, for example जर आपण बघितलं तर गम जर आपण घेतले, ओके, सो फॉर दॅट पर्पज गममध्ये कोणतं ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहे हे जर आपल्याला आयडेंटिफाय करायचं असेल तर आपण लेड ॲसिटेट और लेड सब ॲसिटेट सोल्युशन यूज करू शकतो फॉर देअर
आयडेंटिफिकेशन ऑफ केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स. ओके, सो ते आपण फॉर द एक्स्ट्रॅक्शन पर्पज हे सॉल्वंट यूज करू शकतो आणि मग डिफरंट केमिकल टेस्ट यूज करून आपण त्याचं आयडेंटिफिकेशन करू शकतो की गममध्ये कोणतं ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहे. ओके, सो दिस इज द प्रिलिमिनरी आयडेंटिफिकेशन फॉर द केमिकल इव्हॅल्युएशन मेथड. ओके, की ह्याच्यामध्ये आपण फायटोकेमिकल स्क्रीनिंग करणार आहोत. मीन्स त्या क्रूड ड्रगमध्ये कोणतं ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहे ह्याचं आयडेंटिफिकेशन आपण करतो. ओके, so the chemical evaluation also consists of titration, gravimetric analysis, chromatographic analysis and spectrometric analysis. ओके, सो केमिकल इव्हॅल्युएशन मेथडमध्ये फक्त केमिकल टेस्ट येत नाहीत. ओके, सो हे जे डिफरंट इव्हॅल्युएशनच्या मेथड्स आहेत त्याच्यामध्ये टायट्रेशन आहे, ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस आहे, क्रोमॅटोग्राफिक ॲनालिसिस आहे, स्पेक्ट्रोमेट्रिक ॲनालिसिस आहे. ओके, सो ऑल दिस मेथड आर युजफुल फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ क्रूड ड्रग. ओके, so along with chemical test, these methods are used for the identification of chemicals. Okay, so the conventional titrimetric estimation as applicable to the estimation of alkaloids from the crude drug. Okay, so titration आहे जे टायट्रीमेट्रिक ज्या मेथड्स आहेत विच इज यूज्ड फॉर द एस्टिमेशन ऑफ अल्कलॉइड्स. ओके, एखाद्या क्रूड ड्रगमध्ये जर अल्कलॉइड्स आहेत सो त्याचं एस्टिमेशन करण्यासाठी आपण टायट्रीमेट्रिक मेथड ज्या आहेत त्या यूज करू शकतो. ओके, देन इस्टर्स अँड अल्डेहाइड कंटेंट्स ऑफ volatile oils, also gravimetric methods. Okay, so all these methods are used for the chemical evaluation of drug. Okay, and all these methods comes under the chemical assay part. Okay, so this titration, gravimetric analysis, chromatographic analysis, spectrometric analysis. Okay, so all these methods comes under the chemical assay. Okay, and next chemical evaluation चा part जो आपण फर्स्ट बघितलेला आहे तो काय आहे, केमिकल टेस्ट. ओके, सो केमिकल असेमध्ये आपण बघितलेलं आहे की टायट्रेशन आहे. टायट्रेशन तुम्ही केमिस्ट्रीमध्ये 12वीला केलेलं आहेत. ओके, सो त्याच्यामधून सुद्धा आपण ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन आहे, ड्रगची प्युरिटी किती आहे ते आयडेंटिफाय करू शकतो. ओके, ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस आहे, देन क्रोमॅटोग्राफिक टेक्निक्स आहेत. ओके, सो क्रोमॅटोग्राफी मध्ये काय केलं जातं तर सॉल्वंट फेज आणि कंटिन्युअस फेज यूज केली जाते. ओके, मोबाईल फेज यूज केली जाते. त्याच्यामध्ये काय केलं जातं की एक स्टेशनरी फेज आहे ती त्या सॉल्वंट फेजमध्ये डीप करून ठेवली जाते आणि त्या सॉल्वंट फेजमध्ये मग डिफरंट जो ड्रग आहे की ज्याच्यामधले केमिकल कॉन्स्टिट्युएंटचं स्क्रीनिंग करायचं आहे, आयडेंटिफिकेशन करायचं आहे, तो ड्रग त्याच्यामध्ये मिक्स केला जातो. ओके, मग ते जे सॉल्वंट यूज केलेलं आहे ते काय करणार आहे त्या मोबाईल फेजवर हळूहळू वरती चढत जातं. ओके, फ्लो होत जातं. ओके, आणि ते त्याच्यासोबत मग जे काही त्याच्यामध्ये क्रूड ड्रग मिक्स केलेलं आहे त्याचं जे केमिकल कंटेंट आहे ते आपल्यासोबत त्या स्टेशनरी फेजवर नेतं. ओके, सो जेवढे त्या ड्रगची व्होलॅटिलिटी आहे तेवढा तो ड्रग फ्लो होणार आहे. ओके, आणि ज्या पॉईंटला तो पॉईंट मिळणार आहे की तिथपर्यंत तो ड्रगचं जे काही केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत ते फ्लो झालेले आहेत त्याच्यावरून आपण त्याला आयडेंटिफाय करू शकतो आणि क्वांटिफिकेशनसुद्धा करू शकतो. ओके, सो असे स्पेक्ट्रोफोटोमेट्रिक आहे. ओके, त्याच्यासाठी UV स्पेक्ट्रोफोटोमीटर आहे, हे यूज केले जातात. सो त्याच्यावरून आपण काय करू शकतो ड्रगची प्युरिटी चेक करू शकतो, ड्रगचं क्वांटिफिकेशन करू शकतो, त्याचं आयडेंटिफिकेशन करू शकतो. ओके, अँड ऑल दिस मेथड कम अंडर द केमिकल असे पार्ट. ओके, आणि केमिकल टेस्ट आपण बघितलेले आहेत, डिफरंट केमिकल टेस्ट आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल इथे एनलिस्ट केलेले आहेत, दॅट इज वॅन अर्क टेस्ट फॉर यरगॉट. ओके, यरगॉट ह्या ड्रगसाठी त्याचे जे काही केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे त्या आयडेंटिफिकेशनसाठी वॅन अर्क टेस्ट यूज केली जाते. ओके, देन हाल्फन्स टेस्ट फॉर द ॲराची सॉईल. ॲराची सॉईलसाठी हाल्फन्स टेस्ट आहे विच इज यूज फॉर द प्रिन्सिपल टेस्ट फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ ॲराची सॉईल. देन बॉन्ड ट्रायगर टेस्ट फॉर द अँथ्रॅक्विनॉन ग्लायकोसाइड्स. ओके, सो हे अँथ्रॅक्विनॉन ग्लायकोसाइड्स आहेत की जे सेन्नामध्ये प्रेझेंट असतात. ओके, सो सेन्ना ड्रग जर आपण बॉन्ड ट्रायगर टेस्ट सेन्ना ड्रगचं सॅम्पल घेऊन आपण बॉन्ड ट्रायगर टेस्ट केली तर ती बॉन्ड ट्रायगर टेस्ट आहे ती पॉझिटिव्ह येते. ओके, आणि त्याच्यावरून आपण त्यामध्ये अँथ्रॅक्विनॉन ग्लायकोसाइड्स प्रेझेंट आहेत हे आपण आयडेंटिफाय करू शकतो. ओके,
त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्टार्च ग्रेन्स विच गिव्स ब्ल्यू कलर विथ आयोडीन अँड इट फॉर्म्स अ थिक विस्कस सोल्युशन ऑन बॉइलिंग विथ वॉटर. ओके, सो जर कोणत्या ड्रगमध्ये स्टार्च प्रेझेंट असेल, ओके, किंवा स्टार्च ग्रेन्स असतील तर ते आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. कारण का आयोडीनसोबत जर आपण त्या ड्रगचं सॅम्पल जर टेस्ट केलं तर येलो कलरमध्ये कन्वर्ट होणार आहे. ओके, किंवा जर हॉट वॉटरसोबत जर आपण पाण्यामध्ये टाकून त्याला बॉईल केलं तर त्याची थिक पेस्ट फॉर्म होते. ओके, so these chemical tests are also help in proper identification of various kind of crude drugs. okay, so इथे आपण डिफरंट टेस्ट बघितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये लेड सब ॲसिटेट आहे, लेड ॲसिटेट सोल्युशन आहे विच इज स्पेसिफिकली यूज फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ गम्स, राईट. देन अल्कलॉइडल कंटेनिंग ड्रग्ज आहेत, त्याच्यामध्ये राउल्फिया आहे, बेलाडोना आहे, यर्गॉट आहे, इपेकेकुन्ना ड्रग आहे. ओके, देन ग्लायकोसाइड्स कंटेनिंग ड्रग आहे, त्याच्यामध्ये सेन्ना, डिजिटॅलिस, स्क्वील आहे, त्याच्यानंतर स्ट्रोपॅन्थस ड्रग आहे. ओके, सो दिस कॅन बी आयडेंटिफाय विथ द हेल्प ऑफ स्पेसिफिक केमिकल टेस्ट. ओके, अल्कलॉइडसाठी स्पेसिफिक केमिकल टेस्ट आहेत, ग्लायकोसाइडसाठी स्पेसिफिक केमिकल टेस्ट आहेत. ओके, सो आपण जेव्हा आपल्याला नंतर एक चॅप्टर आहे, ब्रीफ चॅप्टर आहे की केमिकल नेचर ऑफ ड्रग, त्याच्यामध्ये अल्कलॉइड आहे बघणार आहोत आपण इन ब्रीफ, ग्लायकोसाइड्स म्हणजे काय बघणार आहोत आणि त्याचे केमिकल टेस्टसुद्धा त्याच्यामध्ये बघणार आहोत. ओके, सो नेक्स्ट जसजसा पार्ट कवर होईल तसं तुम्हाला हे क्लिअर होत जातील, हे पॉईंट्स जे आहेत ते क्लिअर होत जातील. ओके, जसं आपण फॉर एक्झाम्पल इथे बघितलेलं आहे की बॉन्ड ट्रॅगर टेस्ट आहे फॉर अँथ्राक्विनॉन ग्लायकोसाइड्स. ओके, सो हे अँथ्राक्विनॉन ग्लायकोसाइड्सच्या आयडेंटिफिकेशनसाठी बॉन्ड ट्रायगर टेस्ट ही स्पेसिफिक टेस्ट आहे. ओके, ज्या ड्रगची बॉन्ड ट्रायगर टेस्ट पॉझिटिव्ह येते मीन्स त्या ड्रगमध्ये अँथ्राक्विनॉन ग्लायकोसाइड्स प्रेझेंट असतात. ओके, so the different classes of natural products present and active constituents in a crude drug can be identified by performing a general and specific chemical test. okay, so असे स्पेसिफिक जनरल केमिकल टेस्ट करून आपण त्या ड्रगचं आयडेंटिफिकेशन करू शकतो. त्या ड्रगमध्ये कोणतं केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स प्रेझेंट आहे हे आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. ओके, इथे फॉर एक्झाम्पल आपण डिफरंट टेस्ट बघितलेल्या आहेत, त्याच्यामध्ये हाल्फन्स टेस्ट आहे. ओके, हाल्फन टेस्ट इज यूज फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ ॲराचिस ऑइल, कॉटन सीड ऑइलसाठी पण यूज होते. देन वॅन अक्स रिएजंट आहे विच इज यूज फॉर द यर्गॉट आयडेंटिफिकेशन. देन विटाली टेस्ट आहे विच इज यूज फॉर ट्रोपेन अल्कलॉइड्स, बॉन्ड ट्रॅगर टेस्ट फॉर अँथ्राक्विनॉन. ओके, so here it is the couple of example for the identification of drug with the help of chemical test. okay, सो केमिकल टेस्टमध्ये आपण बघितलेलं आहे की ड्रगचं एस्टिमेशन केलं जातं. सो द एस्टिमेशन ऑफ चीफ कॉन्स्टिट्युएंट और ग्रुप ऑफ ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट इन ॲन इंटिग्रल पार्ट ऑफ केमिकल इव्हॅल्युएशन. ओके, म्हणजे काय केलं जातं की ड्रगचे जे काही डिफरंट पार्ट्स आहेत विथ द हेल्प ऑफ केमिकल टेस्ट दे कॅन बी आयडेंटिफाय देअर फायटोकेमिकल स्क्रीनिंग. त्याच्यामध्ये कोणतं केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स प्रेझेंट आहे त्याचं आयडेंटिफिकेशन केलं जातं, किती कॉन्सन्ट्रेशनमध्ये आहे हे सुद्धा आपण आयडेंटिफाय करू शकतो. ओके, सो दिस केमिकल इव्हॅल्युएशन विच इज मोस्टली बेस्ड ऑन बोथ क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह केमिकल इव्हॅल्युएशन. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर टोटल सिनोसाइड कंटेंट आहे सेन्नामध्ये. देन मॉर्फिन आपण आयडेंटिफाय करू शकतो ओपीएममधलं. देन सिट्रल जे केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे ते आपण लेमन ग्रास ऑइलमधून आयडेंटिफाय करू शकतो. देन ट्रोपेन अल्कलॉइड बेलाडोनामधून आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. ओके, इपेकॅक जो ड्रग आहे त्याच्यामधून इमेटिन हे केमिकल कॉन्स्टिट्युएंट आपण आयडेंटिफाय करू शकतो. ओके, देन रेझरबिन किंवा रेझिसिनामिन हे जे केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहेत ते राउल्फियामध्ये प्रेझेंट असतात. ओके, सो राउल्फियाचं जर केमिकल इव्हॅल्युएशन केलं तर ते आपण रेझरबिन अँड रेझिसिनामाइन हे इझिली इव्हॅल्युएट आयडेंटिफाय करू शकतो. ओके, त्यानंतर सिंकोना जर अँटीमलेरियल ड्रग बघितला तर त्याच्यामध्ये क्विनिन हे ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट असतं. ओके, सो विथ द हेल्प ऑफ दिस केमिकल इव्हॅल्युएशन वी कॅन इझिली आयडेंटिफाय द चीफ कॉन्स्टिट्युएंट ऑफ दॅट ड्रग. ओके, किंवा ॲक्टिव्ह जो केमिकल कॉन्स्टिट्युएंटचा ग्रुप आहे तो त्या ड्रगमधला आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. ओके, आणि त्याचे जे काही स्क्रीनिंग येणार आहे, त्याची जे काही रीडिंग येणार आहे त्याच्यावरून आपण त्या ड्रगचं आयडेंटिफिकेशन करू शकतो, त्याची प्युरिटी आणि क्वालिटीसुद्धा चेक करू शकतो. ओके, सो दिस इज द थर्ड मेथड ऑफ इव्हॅल्युएशन दॅट इज केमिकल मेथड ऑफ इव्हॅल्युएशन. ओके, सो इथे आपण बघितलेलं आहे की केमिकल मेथड जी आहे इव्हॅल्युएशनची त्याच्यामध्ये केमिकल असे आणि केमिकल टेस्ट. ओके, सो ह्या दोन बेसिसवर ड्रगचं केमिकल इव्हॅल्युएशन केलं जातं. ओके,
नेक्स्ट मेथड बघूया आपण इव्हॅल्युएशनची, दॅट इज फिजिकल मेथड ऑफ इव्हॅल्युएशन. ओके, so physical method of evaluation that includes the physical standards. Okay, so physical standards that determine for the drug. Okay, so जिथे जिथे पॉसिबल असेल तिथे हे फिजिकल स्टँडर्ड्स आहेत विच इज यूज फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ और प्युरिफिकेशन और चेक आउट द प्युरिटी ऑफ दॅट ड्रग. ओके, सो हे जे फिजिकल स्टँडर्ड्स आहेत ते यूज केले जातात फॉर द पर्पज ऑफ इव्हॅल्युएशन ऑफ ड्रग. ओके, सो दे मे हेल्प इन इव्हॅल्युएशन specifically with reference to specific gravity, density, optical rotation, refractive index, melting point, viscosity, solubility in different solvents. Okay, सो इथे जे डिफरंट तुम्हाला फिजिकल स्टँडर्ड्स दिसत आहेत. ओके, त्याच्यामध्ये डिटर्मिनेशन ऑफ मॉइश्चर कंटेंट आहे, डिटर्मिनेशन ऑफ विस्कॉसिटी, डिटर्मिनेशन ऑफ मेल्टिंग पॉईंट, डिटर्मिनेशन ऑफ ऑप्टिकल रोटेशन, डिटर्मिनेशन ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, डिटर्मिनेशन ऑफ ॲश कंटेंट, determination of extractive value, determination of volatile oil content. Okay, so all these standard physical standard procedure which is used for the evaluation of that particular drug. Okay, so हे physical standard आहेत which is used for the identification and which is used for the finding the adulteration or checking the purity of drug. Okay, सो आपण वन बाय वन हे सगळे फिजिकल स्टँडर्ड आहे ते इन ब्रीफ बघणार आहोत. ओके, सो फिजिकल मेथड ऑफ इव्हॅल्युएशनमध्ये काय केलेलं आहे तर जे काही फिजिकल स्टँडर्ड आहेत ओके विच इज मेन्शन इन टू द फार्माकोपिया ते काय केले जातात त्या जो काय अननोन ड्रग आहे त्याचा स्टडी आपण फिजिकल इव्हॅल्युएशन अंडर करणार आहोत. सो हे डिफरंट फिजिकल स्टँडर्ड आहे त्याच्या अंडर आपण त्या ड्रगचा स्टडी करणार आहोत. ओके, आणि त्याचे काही रिडिंग येतील जे काही ऑब्झर्वेशन येतील ते आपण स्टँडर्ड फार्माकोपियल रिडिंगसोबत कम्पेअर करून त्या ड्रगची प्युरिटी त्याचं आयडेंटिफिकेशन आपण इझिली करू शकतो. ओके, सो फर्स्ट आहे मॉइश्चर कंटेंट. ओके, so the percentage of active chemical constituent in crude drug is mentioned on air dried basis. Okay, so त्या ड्रगमध्ये किती पर्सेंटमध्ये ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहे ओके हे आपण कोणत्या बेसिसवर फाइंड आउट करू शकतो तर त्या ड्रगचं जे ड्राईड नेचर आहे ओके त्याच्यावरून आपण त्या ड्रगमध्ये किती केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहे हे आपण आयडेंटिफाय करू शकतो. ओके, सो दॅट्स वाय द मॉइश्चर कंटेंट ऑफ ड्रग शुड बी डिटरमाइन अँड ऑल्सो बी कंट्रोल टू मेक द सोल्युशन ऑफ डेफिनाईट स्ट्रेंथ. ओके, सो त्याच्यामुळे काय केलं जातं की ड्रगमध्ये किती मॉइश्चर कंटेंट प्रेझेंट आहे ओके हे जे फीचर आहे ते माहीत असणं फार गरजेचं आहे. ओके, कारण का आपण बघितलेलं आहे की ड्रगमध्ये किती पर्सेंट ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहे हे आपण ड्रगमध्ये किती मॉइश्चर कंटेंट प्रेझेंट आहे ह्याच्यावरून आयडेंटिफाय करू शकतो. ओके, so hence the moisture content of drug should be determined as should control. Okay, so the moisture content of drug should be minimized in order to prevent a decomposition of crude drug either due to the chemical change or microbial contamination. Okay, so this moisture content जे आहे ड्रगचं which required to be minimized. Okay, so in order to prevent a decomposition of crude drug okay either due to the chemical change or due to the microbial contaminations. ओके, सो एखाद्या ड्रगमध्ये जर मॉइश्चर कंटेंट त्याच्या स्टँडर्ड लिमिटपेक्षा जास्त झालं तर काय होतं की जे काही केमिकल कंपोजिशन आहे ते अल्टर होतं. ओके, सो ड्यू टू प्रेझन्स ऑफ एक्सेस मॉइश्चर इन टू दॅट ड्रग देअर विल बी अ केमिकल रिॲक्शन्स आर देअर. ओके, सो केमिकल चेंजेस त्या ड्रगमध्ये व्हायला सुरुवात होतं आहे आणि त्याच्यामुळे ड्रगचं जे काही केमिकल कंपोजिशन आहे ते चेंज होऊ शकतं. ओके, मीन्स ड्रगचं डिकम्पोजिशन होऊ शकतं. ओके, नेक्स्ट ड्रगचं डिकम्पोजिशन होऊ शकतं ड्यू टू द मायक्रोबियल कंटामिनेशन. ओके, आपण बघितलेलं आहे की जिथे जिथे मॉइश्चर प्रेझेंट असणार आहे तिथे मायक्रोबियल ग्रोथ होण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्त असतात. ओके, सो त्याच्यामुळे एखाद्या ड्रगमध्ये जेव्हा लिमिटपेक्षा मॉइश्चर कंटेंट जास्त होतं सो देअर विल बी अ चान्सेस ऑफ मायक्रोबियल कंटामिनेशन ऑफ दॅट ड्रग. ओके, सो त्या ड्रगचं मायक्रोबियल कंटामिनेशन होऊ शकतं. ओके, अँड दॅट कॉजेस द डिकम्पोजिशन और डिटोरिएशन ऑफ ड्रग. ओके, सो त्याच्यामुळे त्याचं जे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहे ते चेंज होतं आणि ड्रगची जी काही क्वालिटी आहे ती सुद्धा अल्टर होणार आहे. ओके, सो दिस मॉइश्चर कंटेंट इज डिटरमाइंड बाय हीटिंग ऑफ ड्रग ॲट 105 डिग्री सेंटीग्रेड इन ॲन ओव्हन
ओव्हनमध्ये मग हे मॉइश्चर कंटेंट आहे ड्रगचं ते आपण कसं डिटरमाइन करू शकतो की ते स्टँडर्ड लेवलला आहे की नाही. ओके, हे आपण कसं करू शकतो तर ओव्हन यूज केला जातो त्यासाठी. ओके, सो ओव्हन यूज केला जातो आणि ओव्हनमध्ये ड्रग जो आहे तो प्लेस केला जातो 105 डिग्री सेंटीग्रेड ह्या टेम्परेचरला तो ओव्हन सेट केला जातो आणि त्या ओव्हनमध्ये हा ड्रग ठेवला जातो. ओके, सो त्या कॉन्स्टंट वेटला 105 डिग्री सेंटीग्रेडला त्या ड्रग जो आहे त्याचं ड्राईंग त्या ओव्हनमध्ये केलं जातं, हिटिंग केलं जातं. ओके, सो फॉर द ड्रग कंटेनिंग व्होलाटाईल ऑइल कॉन्स्टिट्युएंट्स द टोल्यून डिस्टिलेशन मेथड इज फॉलोड. ओके, सो द ड्रग्स विच डज नॉट कंटेन व्होलाटाईल ऑइल, सो त्या ड्रगचं मॉइश्चर कंटेंट आपण ओव्हन यूज करून टेस्ट करू शकतो. ओके, पण असे ड्रग्स आहेत की ज्याच्यामध्ये व्होलाटाईल ऑइल्स प्रेझेंट आहेत. ओके, अशा ड्रगचं मॉइश्चर कंटेंट आपण टोल्यून डिस्टिलेशन मेथड यूज करून आयडेंटिफाय करू शकतो. ओके, सो द ड्रग विच डज नॉट कंटेन द व्होलाटाईल ऑइल, त्याच्यामध्ये इथे तुम्हाला डिफरंट एक्झाम्पल दिलेलं आहे आणि त्याचं मॉइश्चर कंटेंटचं लिमिट दिलेलं आहे. ओके, सो फर्स्ट कॉलम इथे तुम्हाला दिसतं, त्याच्यामध्ये ड्रग्ज आहे, त्याच्यामध्ये ॲलो आहे, डिजिटॅलिस आहे, यर्गॉट आहे, ॲकॅशिया आहे, स्टार्च आहे. ओके, सो हे डिफरंट ड्रग आहेत की ज्याचं मॉइश्चर कंटेंटचं लिमिट इथे सेकंड कॉलममध्ये दिलेलं आहे. ओके, मॉइश्चर कंटेंट आहे ते पर्सेंट W/W ह्या युनिट अंडर दिलेलं आहे विच इज नॉट मोर दॅन. ओके, सो ॲलोसाठी आहे 10% W/W. ओके, सो दिस इज ॲन फार्माकोपियल स्टँडर्ड. ओके, कशासाठी मॉइश्चर कंटेंटसाठी हे फार्माकोपियल स्टँडर्ड आहे. जर ॲलो हा ड्रग असेल मीन्स कोरफड हा जर ड्रग असेल तर त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंटचं लिमिट किती इथे दिलेलं आहे तर ते 10% जास्त असलं नाही पाहिजे. ओके, नॉट मोर दॅन 10%. ओके, सो ॲलोचं जर आपण मॉइश्चर कंटेंट चेक केलं तर ते 10% जास्त होता कामा नाही. ओके, नेक्स्ट ड्रग आपण बघितलं तर डिजिटॅलिस आहे विच कंटेन नॉट मोर दॅन 0.05% W/W. ओके, की जे 0.5% जास्त असता कामा नाही. ओके, नेक्स्ट ड्रग आहे यर्गॉट, त्याचा आहे 8%. ओके, सो 8% जास्त मॉइश्चर त्याच्यामध्ये असता कामा नये. नेक्स्ट आहे अकॅशिया ड्रग्स, त्याचं लिमिट आहे 15%. स्टार्चचं लिमिट आहे 15%. ओके, सो अकॅशिया आणि स्टार्च हे जे ड्रग आहे त्याच्यामध्ये 15% जास्त मॉइश्चर असता कामा नये. ओके, सो हा झाला पार्ट आपला मॉइश्चर कंटेंटचा. ओके, सो हा मॉइश्चर कंटेंट हा एक फिजिकल स्टँडर्ड आहे की जो आपण ड्रगच्या इव्हॅल्युएशनसाठी यूज करू शकतो. ओके, सो एक जेव्हा आपण अननोन ड्रग जेव्हा ह्या फिजिकल इव्हॅल्युएशन मेथड अंडर स्टडी करणार आहोत आणि त्याच्यानंतर मॉइश्चर कंटेंट जर आपण टेस्ट केलं विथ द हेल्प ऑफ ओव्हन और विथ द हेल्प ऑफ टोल्यून डिस्टिलेशन. ओके, जर व्होलाटाईल ऑइल कंटेनिंग ड्रग असेल तर त्याच्यासाठी टोल्यून डिस्टिलेशन ही मेथड यूज करायची. ओके, नॉन व्होलाटाईल केमिकल कॉन्स्टिट्युएंट कंटेनिंग ड्रग जर एखादा असेल तर आपण ओव्हन यूज करून त्याचं मॉइश्चर कंटेंट मेजर करू शकतो. ओके, काय करायचं त्या ड्रगला 105 डिग्री सेंटीग्रेडला हीट करून घ्यायचं. ओके, त्याच्यानंतर जेव्हा आपण त्या ड्रगचं मॉइश्चर चेक करणार असू, फॉर एक्झाम्पल जर अननोन ड्रग जर ॲलो असेल, कोरफड असेल, ओके, आणि त्याचं जर मॉइश्चर कंटेंट जे आहे ते 10% जास्त आलं, ओके, म्हणजे तो ड्रग आहे तो त्याची प्युरिटी आणि क्वालिटी काय असणार आहे, व्यवस्थित नसणार आहे. ओके, तेच जर अननोन ड्रगचं जर कोरफडचं सॅम्पल असेल आणि त्याचं जर मॉइश्चर आहे ते 10% कमी आलं, ओके, म्हणजे तो ड्रग जो आहे तो फार्माकोपियल स्टँडर्डमध्ये बसणार आहे. ओके, मीन्स तो प्युअर क्वालिटीचा ड्रग आहे. ओके, सो हे जे फार्माकोपियामध्ये स्टँडर्ड मेन्शन केलेले आहेत त्याचा यूज करून आपण फिजिकल इव्हॅल्युएशन मेथडने त्या ड्रगचं मॉइश्चर कंटेंट हे फिजिकल स्टँडर्ड चेक करून त्या ड्रगची प्युरिटी क्वालिटी चेक करू शकतो. ओके, नेक्स्ट आहे फिजिकल स्टँडर्ड विस्कॉसिटी. ओके, सो विस्कॉसिटी ऑफ लिक्विड इज कॉन्स्टंट ॲट गिवन टेम्परेचर अँड इज ॲन इंडेक्स ऑफ इट्स कंपोजिशन. ओके, विस्कॉसिटी इट इज नथिंग बट द रेझिस्टन्स ऑफ फ्लुइड टू फ्लो. ओके, विस्कॉसिटी म्हणजे काय तर फ्लुइडचा जो फ्लोला रेझिस्टन्स असतो इट इज नथिंग बट द विस्कॉसिटी ऑफ दॅट फ्लुइड. ओके, सो विस्कॉसिटी ऑफ लिक्विड इज कॉन्स्टंट ॲट गिवन टेम्परेचर. ओके, सो जे टेम्परेचर मेन्शन केलेलं आहे नॉर्मल
त्या टेम्परेचरला त्या ड्रगची विस्कॉसिटी आहे ती कॉन्स्टंट असते. ओके, अँड इट इज ॲन इंडेक्स ऑफ इट्स कंपोजिशन. ओके, सो त्या ड्रगची विस्कॉसिटी जी आहे विच इज ॲन कंपोजिशन ऑफ दॅट ड्रग विच इंडिकेट्स द कंपोजिशन ऑफ ड्रग. ओके, सो त्या ड्रगमध्ये कोणते केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहेत त्याच्यावर डिपेंड त्या ड्रगची विस्कॉसिटी असते. ओके, सो हेन्स इट कॅन बी यूज्ड ॲज ॲन मीन्स ऑफ स्टँडर्डायझिंग लिक्विड ड्रग्स. ओके, सो त्याच्यामुळे विस्कॉसिटी हा जो पॅरामीटर आहे विच इज यूज टू फॉर द स्टँडर्डायझिंग द नेचर ऑफ ड्रग. ओके, ड्रगचं जे काही नेचर आहे स्पेसिफिकली लिक्विड नेचरचे ड्रग आहे त्याच्यासाठी विस्कॉसिटी हा फिजिकल स्टँडर्ड यूज केला जातो फॉर द इव्हॅल्युएशन ऑफ दॅट ड्रग. ओके, इट इज मेजर्ड इन स्टोक. ओके, विस्कॉसिटीचं मेजरमेंटचं युनिट काय आहे तर स्टोक हे विस्कॉसिटी मेजर करायचं युनिट आहे. ओके, 1 स्टोक इज इक्वल टू 100 सेंटीस्टोक. ओके, 1 स्टोक इज इक्वल टू 100 सेंटीस्टोक. ओके, सो जनरली फार्माकोपियामध्ये जे मेन्शन केलेले जे विस्कॉसिटीचे स्टँडर्ड रीडिंग आहेत ते आपण ड्रगच्या आयडेंटिफिकेशनसाठी प्युरिटी चेक करण्यासाठी आपण यूज करू शकतो. ओके, फॉर एक्झाम्पल जर इथे बघितलं तर लिक्विड पॅराफिन आहे. लिक्विड पॅराफिन हा ड्रग आहे. ओके, सो कायनेमॅटिक विस्कॉसिटी नॉट लेस दॅन 64 सेंटीस्टोक. ओके, सो त्याच्यासाठी फार्माकोपियल स्टँडर्ड विस्कॉसिटीसाठी काय मेन्शन केलेलं आहे तर विस्कॉसिटी नॉट लेस दॅन 64 सेंटीस्टोक. ओके, 64 सेंटीस्टोकपेक्षा त्याची विस्कॉसिटी आहे ती कमी येता कामा नये. ओके, द नेक्स्ट ड्रग आहे दॅट इज पायरोक्झिलिन. सो पायरोक्झिलिन फॉर दॅट पर्पज कायनेटिक विस्कॉसिटी इन बिटवीन द 1100 टू 2450 सेंटीस्टोक. ओके, सो ह्याची विस्कॉसिटी रेंज आहे 1100 ते 2450च्या मध्ये. ओके, सो दिस इज द स्टँडर्ड पॅरामीटर फॉर द विस्कॉसिटी. ओके, सो आपण विथ एक्झाम्पल इथे फार्माकोपियल स्टँडर्ड ड्रगचे बघितलेले आहे फॉर द विस्कॉसिटी ॲज अन फिजिकल स्टँडर्ड. ओके, नेक्स्ट आहे फिजिकल स्टँडर्ड अंडर मेल्टिंग पॉईंट. ओके, so it is one of the parameter to judge the purity of crude drug. ओके, सो मेल्टिंग पॉईंट जो आहे तो ड्रगची प्युरिटी चेक करण्यासाठी पॅरामीटर यूज केला जातो. सो इन केस ऑफ प्युअर केमिकल्स और फायटोकेमिकल मेल्टिंग पॉईंट्स आर व्हेरी शार्प अँड कॉन्स्टंट. ओके, सो जर ड्रग प्युअर असेल ओके सो त्याचा जो मेल्टिंग पॉईंट आहे विच इज ॲन मोर एसेन्शियल पॅरामीटर फॉर चेकिंग देअर प्युरिटी. ओके, कारण का जर प्युअर फॉर्ममधला ड्रग असेल तर त्याचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो शार्प असतो आणि कॉन्स्टंट असतो. ओके, सो सिन्स द क्रूड ड्रग फ्रॉम द केमिकल और प्लांट ओरिजिन कंटेन मिक्स्ड केमिकल. ओके, सो आपण बघितलेलं आहे प्लांट ओरिजिनचा जर ड्रग असेल तर त्याच्यामध्ये जे काही केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स असतात ते मिक्स नेचरचे असतात. ओके, म्हणजे डिफरंट काइंड ऑफ केमिकल्स जे आहेत ते एका ड्रगमध्ये प्रेझेंट असतात. ओके, सो दे आर डिस्क्राईब्ड विथ द सर्टन रेंज. ओके, सो त्याच्यामुळे त्याची जी काही मेल्टिंग पॉईंट आहे ती रेंजमध्ये दिलेली आहे. ओके, रेंजमध्ये डिस्क्राईब का केलेली आहे कारण का प्रत्येक ड्रगमध्ये केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स जे आहेत ते डिफरंट नेचरचे प्रेझेंट असतात. ओके, सो त्याच्यामुळे त्याचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो रेंजमध्ये डिस्क्राईब केलेला आहे. ओके, फॉर एक्झाम्पल जर इथे तुम्ही जर टेबल दिसते तुम्हाला की त्याच्यामध्ये ड्रग्स आणि मेल्टिंग पॉईंट्स दिलेले आहेत. सो फर्स्ट आहे कोलोफोनी ड्रग. ओके, सो कोलोफोनी ड्रग आहे त्याच्यासाठी मेल्टिंग पॉईंट आहे रेंजेस इन बिटवीन 75 to 85 डिग्री सेंटीग्रेड. ओके, 75 to 85 डिग्री सेंटीग्रेड. नेक्स्ट ड्रग आहे इथे कोकम बटर. ओके, सो त्याची रेंज आहे 39 to 42 डिग्री सेंटीग्रेड. देन कोका बटर आहे 30 to 33 डिग्री सेंटीग्रेड. देन बीज वॅक्स आहे 62 to 65 डिग्री सेंटीग्रेड. देन अनहायड्रस फुल फॅट आहे 34 to 40 डिग्री सेंटीग्रेड. देन हार्ट पॅराफिन आहे 50 to 55 डिग्री सेंटीग्रेड. ओके, सो अशा प्रत्येक क्रूड ड्रगचा जे काही फार्माकोपियल स्टँडर्ड आहे मेल्टिंग पॉईंट की जो रेंजमध्ये फार्माकोपियामध्ये मेन्शन केलेला आहे. ओके, सो त्याचा यूज करून आपण ड्रग जो आहे तो आयडेंटिफाय करू शकतो, त्याची प्युरिटी चेक करू शकतो. ओके, त्याच्यामध्ये जर कोणत्या काइंडचं अडल्ट्रेशन असेल तर ते सुद्धा आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. ओके, सो दिस इज द नेक्स्ट फिजिकल स्टँडर्ड विच इज यूज्ड फॉर द
फिजिकल इव्हॅल्युएशन ऑफ ड्रग. ओके, सो त्याच्यामध्ये कोणता स्टँडर्ड आहे तर मेल्टिंग पॉईंट हा स्टँडर्ड यूज केला जातो, कारण का ड्रगचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो शार्प असतो आणि कॉन्स्टंट असतो. ओके, अँड दिस इज द इम्पॉर्टंट पॅरामीटर टू जज द प्युरिटी ऑफ क्रूड ड्रग. ओके, नेक्स्ट आहे फिजिकल स्टँडर्ड, दॅट इज ऑप्टिकल रोटेशन. ओके, सो सर्टन substances are found to have an property of rotating the plane polarized light in pure state or in solution state. Okay, so optical rotation म्हणजे काय की प्रत्येक सबस्टन्समध्ये अशी कॅपॅबिलिटी असते की एखादा जर प्लेन पोलराइज लाईट त्याच्यावर पडला तर तो सर्टन अँगलने तो प्लेन पोलराइज्ड लाईट आहे तो रोटेट करू शकतो. ओके, सो सर्टन सबस्टन्स आर फाउंड टू हॅव अन प्रॉपर्टी ऑफ रोटेटिंग द प्लेन पोलराइज्ड लाईट इन अ प्युअर स्टेट और इन अ सोल्युशन स्टेट. ओके, सो त्या ड्रगच्या प्युअर स्टेटमध्ये किंवा जर त्या ड्रगला सोल्युशनमध्ये कन्वर्ट केलं तरीसुद्धा त्या ड्रगमध्ये अशी प्रॉपर्टी असते, त्या सबस्टन्समध्ये अशी प्रॉपर्टी असते की त्याच्यामधून जर प्लेन पोलराइज लाईट जर पास झाला तर तो त्या प्लेन पोलराइज लाईटचा जो पाथ आहे तो सर्टन अँगलने चेंज करतो. ओके, म्हणजे तो प्लेन पोलराइज लाईट आहे तो काय होतो, रोटेट होतो. ओके, and this property of optical rotation of certain substances is used for their identification, for their evaluation. Okay, and this evaluation method comes under the physical evaluation technique. Okay, so thus they are described to be optically active and this property is known as optical rotation. Okay, so असे substance की जे प्लेन पोलराइज्ड लाईट जे आहे ते रोटेट करू शकतात इन देअर फिजिकल प्युअर स्टेट फॉर्म और इन सोल्युशन फॉर्म. सो अशा सबस्टन्सला ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड असं म्हटलं जातं. ओके, आणि ही जी त्यांची प्रॉपर्टी आहे टू रोटेट द प्लेन polarized light. Okay, so that property is known as optical rotation. Okay, so plane of polarized light may be rotated towards the right. Okay, किंवा मग लेफ्ट कोणत्याही साईडला रोटेट होऊ शकतं. जर राईट साईडला रोटेट झालं सो दॅट सबस्टन्स इज नोन ॲज डेक्स्ट्रो रोटेटरी. इफ द प्लेन पोलराइज्ड लाईट रोटेट लेफ्ट ओके देन सबस्टन्स इज नोन ॲज लिव्हो रोटेटरी. ओके, सो कोणत्या साईडला रोटेट झालेला आहे त्याच्यावरून त्या ड्रगचं नेचर ठरवलं जातं. आयदर दॅट सबस्टन्स इज डेक्स्ट्रो रोटेटरी ऑर मे बी लिव्हो रोटेटरी. ओके, सो नॉर्मली द ऑप्टिकल रोटेशन इज डिटरमाइंड ॲट 25 डिग्री सेंटीग्रेड युझिंग सोडियम लॅम्प ॲज अन सोर्स ऑफ लाईट. ओके, 25 डिग्री सेंटीग्रेड हे नॉर्मल टेम्परेचर यूज केलं जातं फॉर द ऑप्टिकल रोटेशन. ओके, आणि त्याच्यासाठी प्लेन पोलराइज्ड लाईटचा सोर्स कोणता यूज केला जातो तर सोडियम लॅम्प. ओके, हा ॲज अन लाईट सोर्स म्हणून यूज केला जातो. ओके, सो दिस इज द अनदर फिजिकल स्टँडर्ड विच इज यूज्ड फॉर द फिजिकल इव्हॅल्युएशन ऑफ ड्रग. ओके, सो त्याच्यामध्ये आपण काय बघितलेलं आहे की सर्टन सबस्टन्स जे असतात त्यांच्यामध्ये कॅपॅबिलिटी असते की प्लेन पोलराइज्ड लाईट आहे ते रोटेट करू शकतात. ओके, त्यांच्या ओरिजिनल फॉर्ममध्ये किंवा मग त्यांना जर सोल्युशन फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं तरीसुद्धा ते काय करणार आहेत, प्लेन पोलराइज्ड लाईट आहे त्याचा पाथ चेंज करू शकतात. ओके, सो आयदर ते त्याला राईट साईडला रोटेट करू शकतात किंवा लेफ्ट रोटेट करू शकतात. ओके, जर राईटला रोटेट केलं तर ते सबस्टन्स डेक्स्ट्रो रोटेटरी नेचरचे असतात. जर लेफ्टला रोटेट केलं तर लिव्हो रोटेटरी नेचरचे ते सबस्टन्स असतात. ओके, so generally for that purpose 25 degree centigrade normal temperature is used for the identification of drug and sodium lamp is used for the source of that polarized light. Okay, so for example जर तुम्ही इथे बघितलं तर टेबलमध्ये मेन्शन केलेले आहेत सर्टन ड्रग्स विच आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड्स. ओके, आणि त्याचं ऑप्टिकल रोटेशन दिलेलं आहे. ओके, सो दिस ऑप्टिकल रोटेशन लिमिट इज मेन्शन इन टू द फार्माकोपियाज. ओके, आणि मग आपण अननोन ड्रग त्या फार्माकोपियाच्या रिडिंगसोबत कंपेअर करून आपण त्या ड्रगचं आयडेंटिफिकेशन करू शकतो, त्या ड्रगची प्युरिटी चेक करू शकतो. त्या ड्रगमध्ये जर कोणतं अडल्ट्रेशन झालं असेल तर ते आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. ओके, सो फर्स्ट एक्झाम्पल आहे क्लो. सो त्याचं ऑप्टिकल रोटेशनची रेंज आहे 0 डिग्री टू 1.5 डिग्री -1.5 डिग्री. ओके, देन हनी आहे तर त्याचं ऑप्टिकल रोटेशन आहे +3 डिग्री टू -15 डिग्री. कॅरावे ड्रग आहे विच हॅविंग अन ऑप्टिकल रोटेशन रेंज दॅट इज +70 डिग्री टू +80 डिग्री. कॅस्टर ऑइल आहे विच इज नॉट लेस दॅन +3 डिग्री
rotation. Okay, so here it is mentioned some drug with their pharmacopoeial standard. Okay, so हे pharmacopoeial standard यूज करून आपण त्या ड्रगचं आयडेंटिफिकेशन करू शकतो, त्याची प्युरिटी चेक करू शकतो, त्याचं जर अडल्ट्रेशन झालं असेल तर ते आपण इझिली चेकआउट करू शकतो. ओके, सो दिस इज द physical standard, that is optical rotation. Okay, next physical standard is that refractive index. Okay, so refractive index, it is nothing but the when a ray of light passes from one medium to the another, different density, it is bent from the original path. Okay, so जेव्हा एखादा लाईट रे जो आहे तो एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये पास होतो, ओके, तेव्हा काय होणार आहे की जे मीडियम जे आहेत, दोन मीडियम जे आहेत त्याची डेन्सिटी जी आहे ती डिफरंट असणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे काय होणार आहे, तो जो काही लाईट रे पास झालेला आहे एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये, सो ड्यू टू द डिफरन्स इन टू द डेन्सिटी ऑफ दॅट मीडियम, त्याच्यामुळे काय होणार आहे, तो लाईटचा जो पाथ आहे तो काय होणार आहे, बेंट होणार आहे, स्लाइटली चेंज होणार आहे दॅन दॅट ऑफ ओरिजिनल पाथ. ओके, सो दस द रेशो ऑफ वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम to its velocity in the substance is termed as refractive index. ओके, मग काय केलं जातं, ही जी प्रॉपर्टी आहे, ओके, की डिफरंट जर डेन्सिटीचे दोन जर सबस्टन्स असतील तर त्याच्यामधून आपण जेव्हा रे ऑफ लाईट पास होणार आहे तेव्हा त्याचा जो पाथ आहे तो ओरिजिनल पाथपेक्षा चेंज होणार आहे. ओके, so this property is used for the identification of refractive index of drug. Okay, so thus the ratio of velocity of light in vacuum. Okay, so त्या लाईटची व्हेलॉसिटी व्हॅक्यूममध्ये की जिथे डेन्सिटी जी आहे ती 0 आहे, सो अशा व्हॅक्यूमच्या ॲटमॉस्फिअरमध्ये त्या लाईटची व्हेलॉसिटी चेक केली जाते आणि मग ती सबस्टन्सच्या व्हेलॉसिटी जी आहे ती त्या लाईट, तो जो काही लाईटचा पाथ त्या सबस्टन्समधून गेल्यानंतर त्या लाईटची जी व्हेलॉसिटी आहे त्याच्यासोबत कंपेअर केली जाते आणि इट इज नथिंग बट द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके, सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इट इज अन रेशो ऑफ वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम टू इट्स वेलॉसिटी इन टू द सबस्टन्स. ओके, मीन्स तो जो लाईटचा रे आहे, ओके, तो जो सोर्स आहे तो त्या व्हॅक्यूममधून गेल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी चेक केली जाते आणि त्याचा जो रेशो आहे तो त्या लाईटच्या रेची व्हेलॉसिटी जी आहे ती त्या सबस्टन्समध्ये गेल्यानंतर जे काही रीडिंग मिळणार आहे त्याचा रेशो इट इज नथिंग बट द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर दॅट मीडियम. ओके, सो डिपेंडिंग अपॉन द प्युरिटी इट इज कॉन्स्टंट फॉर लिक्विड अँड कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ वन ऑफ द क्रायटेरिया फॉर इट्स स्टँडर्डायझेशन. ओके, सो त्या ड्रगची प्युरिटी किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे आणि प्रत्येक लिक्विडसाठी किंवा प्रत्येक सबस्टन्ससाठी जी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ती कॉन्स्टंट्स असते. ओके, अँड दिस रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज कन्सिडर्ड ॲज ॲन वन ऑफ द क्रायटेरिया फॉर इट स्टँडर्डायझेशन. ओके, सो त्याच्यामध्ये त्या ड्रगच्या प्युरिटीसाठी, ओके, त्या ड्रगच्या आयडेंटिफिकेशनसाठी, क्वालिटी चेकसाठी एक स्टँडर्डायझेशन मेथड म्हणून रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स यूज केली जाते. ओके, सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ कंपाऊंड व्हॅरीज विथ द वेवलेंथ ऑफ द इन्सिडेंट लाईट, टेम्परेचर अँड प्रेशर. ओके, मग जेव्हा आपण एखाद्या कंपाऊंडची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेक करणार आहोत, ओके, सो तेव्हा किती वेवलेंथचा लाईट यूज केलेला आहे, ओके, किंवा कोणत्या ज्या एन्व्हायरमेंटमध्ये आपण ती रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची टेस्ट करणार आहोत त्यातलं टेम्परेचर किती आहे, प्रेशर किती आहे त्या ॲटमॉस्फिअरमधलं. ओके, सो हे 3 जे फॅक्टर आहेत विच अफेक्ट्स द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स रीडिंग फॉर दॅट सबस्टन्स. ओके, सो किती वेवलेंथची लाईट यूज केलेली आहे, किती टेम्परेचर आहे, प्रेशर किती आहे. सो these 3 factors affects the refractive index reading for that particular drug. Okay, so refractive indices of the following compounds are for the sodium light and it is at temperature of 25 degree centigrade. Okay, so इथे खाली जे टेबलमध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं एक्झाम्पल दिलेलं आहे विच इज फॉर 25 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर. ओके, अँड कोणता लाईटचा सोर्स यूज केलेला आहे तर सोडियम लाईट यूज केलेला आहे. ओके, सो फॉर एक्झाम्पल इथे दिलेला आहे क्लो ऑइल आहे. ओके, सो क्लो ऑइलसाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.53002 टू 1.5310. ओके, सो ह्या रेंजमध्ये त्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं रीडिंग येणं गरजेचं आहे. ओके, सो दिस इज ॲन फार्माकोपियल स्टँडर्ड रीडिंग. ओके, अनदर जर आपण एक्झाम्पल बघितले तर ॲराचिस ऑइल आहे, कॅरावे ऑइल आहे, कॅस्टर ऑइल आहे. ओके, सो ॲराचिस ऑइलसाठी
रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची रेंज आहे 1.4678 टू 1.4698. ओके. देन कॅरावे ऑइलसाठी आहे 1.4838. ओके. 1.4838 टू 1.4858. ओके. नेक्स्ट कॅस्टर ऑइलसाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं रीडिंग आहे 1.4758 टू 1.4798. ओके. सो जो काही ड्रग आपण अंडर फिजिकल इव्हॅल्युएशन स्टडी करणार आहोत त्याचं जे काही फिजिकल स्टँडर्डचं रीडिंग आहे त्याच्यामध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं जे रीडिंग आहे ते ह्या फार्माकोपियल स्टँडर्ड्सच्या रेंज अंडर आलं तर ते आपण ड्रगचं आयडेंटिफिकेशन करू शकतो, प्युरिटी चेक करू शकतो आणि त्या ड्रगमध्ये जर अडल्ट्रेशन असेल तर ते आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. ओके. सो दिस इज द अनदर फिजिकल स्टँडर्ड फॉर द इव्हॅल्युएशन ऑफ ड्रग. ओके. नेक्स्ट आहे ॲश कंटेंट. ओके. सो नेक्स्ट जो पार्ट आहे फिजिकल इव्हॅल्युएशनचा तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ओके. सो आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण केमिकल इव्हॅल्युएशन मेथड बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये केमिकल टेस्ट आणि केमिकल असे हे दोन्ही पार्ट कंप्लीट केलेले आहेत. ओके. त्याच्यानंतर आपण फिजिकल इव्हॅल्युएशन मेथड बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये फिजिकल इव्हॅल्युएशन म्हणजे काय, कोणते फिजिकल स्टँडर्ड यूज केले जातात फॉर द इव्हॅल्युएशन पर्पज, त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट बघितलेलं आहे, विस्कॉसिटी बघितलेलं आहे, मेल्टिंग पॉईंट बघितलेला आहे, ऑप्टिकल रोटेशन बघितलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बघितलेला आहे. ओके. सो नेक्स्ट जो पार्ट आहे ॲश कंटेंट जे काही फिजिकल स्टँडर्ड आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत. ओके. सो आत्तापर्यंतचा जो पार्ट आपण बघितलेला आहे आजच्या लेक्चरमध्ये एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू फार इम्पॉर्टंट आहे. ओके. एक्झाममध्ये डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातो, राईट नोट ऑन केमिकल मेथड ऑफ इव्हॅल्युएशन और राईट अ नोट ऑन फिजिकल मेथड ऑफ इव्हॅल्युएशन. और कसा क्वेश्चन विचारला जातो की डिफरंट ड्रग इव्हॅल्युएशनच्या मेथड एनलिस्ट करायला सांगितले जातात आणि मग स्पेसिफिक मेथड आहे ती विचारली जाते किंवा मग तुम्हाला चॉईस दिला जातो की एनी वन मेथड तुम्ही डिस्क्राईब करू शकता. ओके. किंवा आता जो आपण पार्ट बघितलेला आहे त्याच्यामध्ये फिजिकल इव्हॅल्युएशन बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये जे फिजिकल स्टँडर्ड आहेत त्याच्यावर शॉर्ट नोट विचारले जाऊ शकते. ओके. फॉर एक्झाम्पल जे आत्ता आपण जे फिजिकल स्टँडर्ड बघितलेले आहेत ओके त्याच्यामध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवर नोट विचारली जाऊ शकते, ऑप्टिकल रोटेशन विचारलं जाऊ शकतं, मेल्टिंग पॉईंट विचारलं जाऊ शकतं, विस्कॉसिटी विचारलं जाऊ शकतं, मॉइश्चर कंटेंटवर नोट विचारली जाऊ शकते. ओके. आणि ह्याच्यापुढे आपण जे काही फिजिकल स्टँडर्ड बघणार आहोत त्याच्यावर सुद्धा इंडिव्हिज्युअली शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते. ओके. सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला ह्या चॅप्टरचा स्टडी करायचा आहे. ओके. सो रिमेनिंग पार्ट जो आहे ह्या चॅप्टरचा तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत. ओके. सो ह्या लेक्चरमधला कोणता पार्ट कोणता पॉईंट जर तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. ओके. सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. स्टे होम, स्टे सेफ, स्टे हेल्दी. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.